मिठाईच्या दुकानात मिळतो तसा कराची हलवा आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत. हलव्याचा रंग, टेक्स्चर सेम तसाच्या तसाच तयार होईल. तर चला बनवूया बॉम्बे स्टाईल कराची हलवा. एकदम झटपट तयार होतो. खूप मोजक्याच साहित्यात तयार होतो. आता सण सुद्धा सुरू होतील तर हा कराची हलवा तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. आणि मी जे प्रमाण सांगितलेलं आहे त्या प्रमाणात साधारण 1 किलोच्या आसपास हा कराची हलवा तयार होतो. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे 1 वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. 3 चमचे मगज आणि काजू घेतलेले आहेत 1-2 चमचे. मगज म्हणजे कलिंगडच्या बिया. पाव चमचा वेलची पूड घेतलेली आहे. आणि ज्या वाटीने कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे त्याच वाटीने अर्धी वाटी साजूक तूप आणि साखर पाण्याचं प्रमाण मी पुढे सांगते. एका बाउलमध्ये कॉर्नफ्लॉवर घालायचं आणि जेवढं कॉर्नफ्लॉवर घातलेलं आहे त्याच्या दुप्पट पाणी घालायचं. तर इथे मी 1 वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलंय, त्यात मी 2 वाट्या पाणी घातलं आणि हे छान मिक्स करून याची एक स्लरी तयार करून घ्यायची. तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या आकाराच्या वाटीने तुम्ही हे प्रमाण मोजून घेऊ शकता. आता ज्या वाटीने कॉर्नफ्लॉवर घेतलेलं त्याच वाटीने मी एका कढईमध्ये 2 वाट्या साखर आणि 2 वाट्या पाणी घातलेलं आहे. सतत ढवळत ही साखर फक्त विरघळवून घ्यायची. याचा चिकट पाक किंवा 1 तारी 2 तारी पाक अजिबात तयार करायचा नाही. साखर पूर्णपणे विरघळली की लगेचच आपल्याला गॅस कमी करायची आणि ही जी आपण स्लरी तयार करून घेतलेली ती एकदा थोडीशी मिक्स करून घ्यायची आणि हळूहळू करून यात घालायचं आणि दुसऱ्या बाजूने हे मिश्रण ढवळत राहायचं. कॉर्नफ्लॉवरचं मिश्रण या साखरेच्या पाण्यात घातल्यानंतर आपल्याला गॅस कमी करायचे आणि सतत हे ढवळत राहायचे. हा हलवा बनवताना जाड तळाची कढई घ्यायची आणि मिक्स करताना तळापासून एकदम चांगलं व्यवस्थित ढवळत राहायचं जेणेकरून कॉर्नफ्लॉवरचे मिश्रण खाली लागू नये. 2 मिनिट नंतरच कॉर्नफ्लॉवर थोडं थोडं जमायला लागलेलं आहे आणि 4 मिनिट आता झालेले आहेत. तर पाहू शकता पूर्ण घट्ट हे मिश्रण तयार झालेलं आहे. असं घट्ट मिश्रण तयार झालं की 1-1 चमचा हळूहळू करून आपल्याला हे साजूक तूप घालायचंय आणि सतत ढवळत राहायचंय. चांगलं हे तूप या मिश्रणामध्ये मुरलं पाहिजे. त्यामुळे हळूहळू 1-1 चमचा तूप घालून हे चांगलं शिजवून घ्यायचंय. 1 चमचा तूप घातला की तो वर दिसतो. काही वेळानंतर थोडं ढवळून घेतल्यानंतर तूप नाहीसं होतं, कारण कॉर्नफ्लॉवरचं जे हे मिश्रण आहे ते पूर्ण हे शोषून घेतं तूप आणि दिसेनासं होतं. त्यानंतर पुन्हा दुसरा चमचा तूप घालायचा. असं करत करत आपल्याला हे पूर्ण अर्धी वाटी तूप यात हळूहळू घालून हे मिश्रण शिजवून घ्यायचंय. ज्या वाटीने तुम्ही कॉर्नफ्लॉवर घ्याल त्याच वाटीने तुम्हाला सगळ्याचं प्रमाण मोजून घ्यायचंय. जसं मी 1 वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलं तर कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवण्यासाठी मी 2 वाट्या पाणी घातलं. त्यानंतर पुन्हा साखर विरघळवण्यासाठी मी 2 वाट्या पाणी आणि 2 वाट्या साखर घेतली. अशाच पद्धतीने मी हे प्रमाण घेतलेलं आहे. ह्यात साखरेचे क्रिस्टल्स तयार होऊ नये त्यासाठी मी अर्ध्या लिंबाचा रस घातला, म्हणजे 1 चमचाभर इथे लिंबाचा रस घातलेला आहे. जेव्हा साखर विरघळते ना तेव्हा त्या साखरेच्या पाण्यामध्येच लिंबाचा रस घालायचा, पण मी विसरून गेली त्यामुळे मी आत्ता घातलेला आहे. थोडं थोडं तूप घालून हे मिश्रण 15 मिनिटसाठी मी शिजवून घेतलेलं आहे. आणि आता कढईपासून हे मिश्रण पाहू शकता वेगळं व्हायला लागलेलं आहे. चिटकून राहत नाहीये कढईला, एकदम जेलीसारखं तयार झालंय. त्यानंतर आता मी शेवटला इथे घातलेला आहे खाण्याचा रंग. तुमच्याकडे जर लिक्विड कलर असेल तर तुम्ही कोणताही रंग इथे घालू शकता, हिरवा, लाल, पिवळा हवा तो. मी लाल रंगाची पावडर कलर घेतली आणि त्यात 1 चमचा पाणी घालून मिक्स केलं आणि हे रंग यात घातलेलं आहे आणि मस्त असं लालसर रंग आला. त्यानंतर व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचंय. रंग व्यवस्थित मिक्स करून झालं की मग आपण जी वेलची पावडर घेतलेली, काजू घेतलेले आणि मगजच्या बिया ज्या घेतलेल्या त्या सगळ्या शेवटला घालायच्या आणि त्यासुद्धा या मिश्रणामध्ये व्यवस्थित सगळ्या बाजूने मिक्स करून घ्यायच्या. हे मिश्रण तयार व्हायला पूर्ण 15 ते 16 मिनिट लागलेले आहेत. आता मी गॅस बंद केलेले आहे. त्यानंतर एखादं कोणताही स्क्वेअर शेपचं टीन घ्यायचं. मी इथे ॲल्युमिनियमचं टीन घेतलेलं आहे. तुम्ही कोणत्याही ताटात वगैरे सेट करून घेऊ शकता किंवा असं चौकोनी एखादं जेही भांडं असेल ते घ्या. ह्या टीनमध्ये मी काही पिस्त्याचे काप घातले, ते ऑप्शनल आहे. आणि मग वरून हे मिश्रण घालायचं आणि व्यवस्थित स्पॅच्युलाच्या मदतीने सेट करून घ्यायचं. भांड्याला तुपाने ग्रीस करायची अजिबात गरज नाहीये, कारण या मिश्रणामध्ये तुपाचं प्रमाण इतकं व्यवस्थित आहे की हे जराही खाली लागत नाही, आपोआपच इझिली निघतं. आता हे आपल्याला 2 ते 3 तासासाठी थंड व्हायला ठेवून द्यायचंय. असं मी अर्धवट झाकण ठेवून दिलेलं.
साधारण 1.5 तासामध्येच हे पूर्ण थंड झालंय. खूप जास्त सुद्धा वेळ लागत नाही. हे कमी असल्यामुळे कमी वेळात थंड होऊन जातं. आता या टीनमधून हे डिमोल्ड करण्यासाठी इथे मी स्पॅच्युलाच्या मदतीने त्याच्या कडा वेगळ्या करून घेतल्या. गरजही पडत नाही तरी सुद्धा मी कडा वेगळ्या केल्या आणि त्यानंतर एका ताटामध्ये अशा पद्धतीने पलटून घेतलं. आणि घीचं प्रमाण जास्त असल्यामुळे ते पटकन व्यवस्थित निघतं, अजिबात चिटकून राहत नाही. आता हव्या तशा ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आणि अशा पद्धतीने मिठाईवाल्याकडे मिळतो तसाच सेम बॉम्बे स्टाईल कराची हलवा तयार झालेला आहे. हा कराची हलवा हवाबंद डब्यामध्ये ठेवलत तर 4 ते 5 दिवस असंच राहतं बाहेर सुद्धा. आणि जर तुम्हाला 2 ते 3 आठवडे टिकवायचं असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. चवीला अगदी मिठाईवाल्याकडे मिळतो ना तसाच हा हलवा तयार झालेला मोजकेच पदार्थ वापरून तयार होतो. तर तुम्ही सुद्धा हा कराची हलवा सणासुदीला किंवा असंही खाण्यासाठी बनवू शकता. एकदा नक्की बनवून पहा. जर तुम्हाला इथे फूड कलर वापरायचं नसेल तर तुम्ही पिवळ्या रंगासाठी हळद वापरू शकता आणि लाल रंगासाठी बीटचा रस तुम्ही इथे वापरू शकता. तर तुमच्यावर आहे. कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. सणासुदीला रक्षाबंधन येते, वेगवेगळे सण येत आहेत, तर ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. एक तोडून सुद्धा दाखवते, पाहू शकता एकदम जेलीसारखं तयार झालेलं आहे. सेम मिठाईवाल्याकडे मिळतो तसाच. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद.